रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. प्रीतमदादा म्हात्रेंच्या मार्गदर्शनाखाली उल्वेमध्ये नवरात्र उत्सवाचे भव्य दिव्य आयोजन. नवसाला पावणारी उल्वेची महाराणीचा भक्तिपूर्व पाद्यपूजन सोहळा संपन्न. शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अखिलदादा यादव यांच्यामार्फत सपत्नीक पूजन. 29 सप्टेंबर रोजी उल्वेची महाराणी यांचे होणार मोठ्या शानदार थाटामाटात आगमन. नवी मुंबई उल्वेमधील सार्वजनिक सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले व सातत्याने 6 वर्ष उल्वेकरांसाठी विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवणारे शिवसंघर्ष प्रतिष्ठानमार्फत यंदा देखील भव्य दिव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा होत आहे. शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत असून दिनांक 15 सप्टेंबर रोजी नवसाला पावणारी उल्वेची महाराणीचा नेत्रदीपक पाद्यपूजन सोहळा अतिशय उत्साहात आणि भक्तिपूर्व वातावरणात संपन्न झाला. उल्वे सेक्टर 20 रेडक्लिफ शाळेजवळच्या भव्य मैदानात फटाक्यांच्या आतिषबाजीत देवीच्या पायांचे आगमन झाले. यावेळी शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक त्याचबरोबर अध्यक्ष अखिलदादा यादव यांनी सपत्नी देवीचे मनोभावे पाद्यपूजन केले. यानंतर होम हवन आणि महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या महिला सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य उल्वेकरांनी हजेरी लावत नवसाला पावणारी उल्वेची महाराणीच्या नेत्रदीपक पाद्यपूजनाच्या सोहळ्यात भाग घेतला. रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी नवसाला पावणारी उल्वेची महाराणी याचे मोठ्या शानदार थाटात आगमन होणार आहे. यावेळी देखील भव्य दिव्य आगमन सोहळा संपन्न होणार असल्याचे शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अखिल यादव यांनी सांगितले. या सोहळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठी काळजी घेण्यात येणार आहे. महिला सुरक्षेसाठी शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांची टीम येथे तैनात करण्यात येणार आहे. तर लकी ड्रॉ, लहान मुलांसाठी विशेष बक्षिसं, कपल डान्ससाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अक्षरशः बक्षिसांची खैरातच आहे. यावेळी उल्वेकरांवर शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अखिलदादा यादव यांच्या मार्फत बक्षिसांची लयलूट होणार आहे. त्यामुळे नवसाला पावणारी उल्वेची महाराणीचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी उल्वेकरांनी जरूर यावे. या सोहळ्याची भव्यता पाहण्यासाठी त्याचबरोबर देवीचे दर्शन घेण्यासाठी उल्वेकरांनी जरूर यावे. याची देही याची डोळा ही या सोहळ्याची भव्यता पाहावी. त्याचबरोबर आणि आम्हाला सेवेची उल्वेकरांनी संधी द्यावी असे नम्रतापूर्वक आवाहन अखिलदादा यांनी नागरिकांना केले आहे. लहान पोरांसाठी आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे, कपलला बक्षीस ठेवलेलं आहे आणि तसंच ग्रुप डान्स करतात त्यांना दररोजसाठी आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे. आणि सेलिब्रिटीचं नाव घेतलं तुम्ही. सेलिब्रिटीमध्ये इथं मागच्या वर्षी 25 ते 27 सेलिब्रिटी आले होते. या वर्षी आमचा प्रयत्न चालू आहे की ते तर येतीलच, अजून नवीन चेहरा उल्वे नोडमध्ये आम्ही आलो आणि उल्वे नागरिकांना मनोरंजनमध्ये आम्ही कार्यक्रम केलो. आणि एक मोलाचं शब्द बोलायचं मला की प्रीतम दादा म्हात्रे यांचं आम्हाला मोलाचं नाव आणि त्यांचं पाठिंबा आम्हाला भेटलेलं आहे. जसं एक बोलतात की एक सावली ते आमचं पाठीमागं उभे आहेत आणि त्यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं प्रोग्राम राबवतोय. दरवर्षी आज वर्ष नाही तर दरवर्षी आम्हाला ते सपोर्ट करतात आणि ह्या वर्षी पण त्यांनी आम्हाला साथ दिलेलं आहे आणि असंच साथ आम्हाला पुढं पण देतील असं आम्ही त्यांना. तसंच एक तुम्हाला सांगायचं आज 15 तारखेला पहिला प्रोग्राम आपल्या उल्लेचं मानवीच्या नावाने साजरा होतो तो पाद्यपूजनचा. आणि ते 6 ते 10 आम्ही प्रोग्राम ठेवलेला आहे आणि इथंच मंडपातच ठेवलेला आहे. आणि तुम्ही ते आमचं सेटअप एक सॅम्पल बनवून आणलेलं आहे महाराजांचं, ते सेम सेटअप आम्ही तिथं उभारणार आहे. आणि ह्याच्यासाठी आमच्या गेल्या 15 दिवसापासून आम्ही प्रयत्न आहे चालूच आहे. आणि आज तुम्ही इथं सगळं बघतं जे काय आपलं इथं प्रोग्राम चालू आहे आणि येणं 15 दिवस अजून राहतील प्रोग्रामचं. 29 तारखेला आमचं आगमन पण आहे. आणि तुमच्या चॅनलचं माध्यमातून सांगतो मी की उल्वत नाही तर बाहेरचे पण लोक येऊन इथं उल्वेचं महाराजांचं तुम्ही दर्शन घ्या आणि नवसाला पावणारी देवी ही नक्कीच सगळ्यांचं मन्नत पूर्ण करते आणि तुमचं पण मन्नत 100% पूर्ण करते हे मी तुम्हाला शब्द देतो. उल्वेचं उल्वेचं नागरिकांना मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही इथं 5 वर्ष गेलं आम्ही काम करतो. हा 6वं वर्ष. आमचं एक थोडंसं एवढं म्हणणं आहे की तुम्ही येऊन आमचं मेहनत बघा, काम बघा. माताजीचं आम्ही जे मंदिर उभारलं आहे त्याच्यामध्ये बघा आम्ही कसं काय काम केलं आणि तुम्ही नक्कीच दर्शन घ्या आणि जास्त जनसंख्येने इथं दर्शन द्या. आम्ही तसं बंदोबस्त केलेला आहे. इथं तुम्ही सेफ्टीचं बघितलं तर आम्ही स्पॉन्सर ठेवलेलं असतो. चारही साईडनी रोड बघा किंवा या सगळं मंडळाचं पाठीमागापासून रोडपर्यंत CCTV कॅमेरा, जेणेकरून आपले बहिणी असतात, लहान पोरं येतात त्यांना काय त्रास नको व्हायला. त्यांना काय आता तुम्ही बघता
या रायगडमध्ये सुद्धा नाही, भारतामध्ये सगळं घडतंय. या गोष्टी इथं नको व्हायला आणि उलवेड नोडमध्ये नको व्हायला. त्यासाठी आम्ही स्वतः CCTV कॅमेरा पासून घेऊन आपली एक सदस्य, महिला सदस्य सुद्धा ते पूर्ण ग्राउंडवरती येऊन ते लोक सगळी देखरेखी करतात, बघतात की कोणी काय असं छेडखानी केलं नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही सेफ्टी वापरलेलं आहे ऑलरेडी. आणि तसंच एक सांगायचं होतं की बाउन्सर कोणाला धक्काबुक्की नको लागायला. लाईनीसाठी पण एक बंदोबस्त केलेला आहे. ते बॅरिकेड असेल प्रॉपर लाईनीत. उद्या काय गर्दी झाली त्याच्यासाठी पण आम्ही पूर्ण सेट लावणार आहे की जेणेकरून पावसाळ्यामध्ये लोकांना त्रास नको व्हायला. हे सगळं बंदोबस्त आमचं उल्लेखी महाराज तसे आम्ही घेतो. तसंच एक या चॅनल मार्फत मी तुम्हाला एक सांगत इच्छिते की नवसाला पावणारी उल्लेखी महाराणी एक ते चरणी आम्ही प्रार्थना करतो की प्रीतम दादा म्हात्रे जे आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात आणि त्यांना राजकारणामध्ये खूप यश भेटावं हेच चरणी प्रार्थना करतो आणि इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. और जिसकी तैयारियां बड़ी धूमधाम से शुरू हो गई है, जिसमें अखिलेश दादा उन्होंने लेडीज के लिए भी, महिलाओं के लिए भी टाइट सिक्योरिटी का इंतजाम किया हुआ है और हर एक तैयारियों का बड़ी बारीकी से ध्यान रखा गया है और हर एक पाठ पूजन से लेके आगमन से लेके हर एक इसमें बड़े अच्छे से साझा करने वाले हैं हम। हमारी यही इच्छा है कि और भी इस मंडल से जुड़े और इसका लाभ ले और देवी का दर्शन ले अच्छे से। सबकी इच्छा पूरी होती है तो इस साल आप लोग भी आइए, आपकी इच्छा भी रखिए। हमारी इच्छा पूरी देवी उल्वेची महारानी इथे या, त्याचा लाभ घ्या आणि खूप जोरात आमचं प्रत्येक वर्षी आम्ही नवीन काहीतरी चेंजेस करत राहतो. या वर्षी पण आम्ही सगळ्या इथलचे उरलेचे कुठल्या सगळ्या लोकांना दाखवून देणार आहे आम्ही काहीतरी वेगळं करतो. आणि आमची ही जो तयारी आहे ना, आम्ही बऱ्याच म्हणजे महिने बोलले तरी चालेल तेव्हापासून आम्ही करत आलेलो. फक्त एवढंच असतं की आमचे मंडळाचे जो मेन जो आहे बरेचसे जण आहे ना, खूप म्हणजे एकता आमची एवढी चांगली येते. जेंट्स असू, लेडीज असू, कोणी पण असू, आम्हाला अर्ध्या रात्री पण बोललो तर आम्ही एनी टाईम अर्ध्या रात्री उभे राहतो. आणि आमचे जो अखिलेश भाई आहे, आम्ही हेच बोलणार की ते कधीही आम्हाला, आमची इच्छा आहे की ते पुढे जावे आणि आमची मनोकामना आहे की जितके जास्तीत जास्त लोक इकडे या आणि दर्शन घ्या आणि त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. कारण की आज लालबागला जो गर्दी आहे, आमची इच्छा आहे की इथे पण तीच गर्दी हो आणि नक्कीच काही ना काही तर चेंजेस होईल. आणि आमची तयारी जो आता तुम्ही बघतातच आहे, खूप जोरात चालू आहे. आज पाठपूजन आहे, प्रीतम दादा येणार आहे आणि ते मला असं वाटतं की ते जेवढे होऊ शकतं ह्या पॉलिटिक्समध्ये, ह्याच्यामध्ये म्हणजे क्षेत्रामध्ये पुढे जाऊ. आमची सगळ्यांची त्यांना आशीर्वाद आहे आणि ते पुढे जाऊ, बस हीच नम्र विनंती.